नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा फाफडा। तर गुजराती रेसिपी आहे फाफड्याची। तर जो जेठालालला आवडतो तोच फाफडा आपल्याला आज घरी बनवायचा आहे। मस्त असा जसा आपण विकत आणतो ना तसंच करायचा आपण प्रयत्न करणार आहे। बघूया आपल्याला जमतो का। तर बघा इथं मी घेतलेला आहे 2 वाट्या बेसन पीठ। ही नॉर्मल आपली रोजची वापरातली वाटी आहे आणि 150 ग्रॅम आहे बेसन पीठ। हे चाळून घेतलेलं आहे मी। हे बघा घरचं आहे। याशिवाय आपल्याला काय लागतं बघा ह्याच्यामध्ये घालण्यासाठी फाफड्यामध्ये। तर बघा इथं मी तेल घेतलेलं आहे। तर आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे। प्लस साधे पोह्याचे चमचे आहेत ते। मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा ओवा। बाजूला ठेवूया आपण जरा। आणि याशिवाय आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा पापड खार। हा बघा आम्ही उन्हाळ कामासाठी आणलेला आहे शिल्लक। हा पापड खार आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे। पापड खार आपल्याला जास्त घालायचा नाही, कारण पापड खार जर जास्त घातला तर बघा इथं मी जर तुमच्याकडे पापड खार नाही तर तुम्ही थोडा सोडा वापरून सुद्धा करू शकता। पाव चमचा आपल्याला सोडा वापरायचा आहे। आणि ह्याच्यासाठी वेगळा असा सोडा पण मिळतो फाफड्यासाठी, पण तो काय आपल्याकडे नाही। आता माझ्याकडे पापड खार आहे तर मी तो वापरणार आहे। तर हा अर्धा चमचा पापड खार आहे। तर एवढं साहित्य लागतंय आपल्याला। आणि चला बनवूया आता फाफडा। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे बघा। एका बाउलमध्ये घ्या। आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा एका वाटीसाठी आपण 1 चमचा तेल घालायचं आहे। आपले 2 वाटे आहेत बेसन पीठ, तर आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल जास्त घालायचं नाही, नाहीतर मग फाफडे आहेत ते तेलामध्ये ते शोषून घेतात जास्त। हे मीठ आणि पापड खार आहे तो पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे। ओवा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा नाही। ओवा आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। पापड खार जास्त वापरायचा नाही। पापड खार सोडा वगैरे जास्त वापरायचा नाही। त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की कलर असा हा लाल पडतो। म्हणजे आपण ढोकळा भजी जरी केलीत आणि सोडा जास्त झाला तर बघा कलर कसा असा लालसर कलर येतो त्याला। त्यामुळे ह्याच्यामध्ये पण आपण पापड खार जास्त वापरायचा नाही किंवा सोडा पण जास्त वापरायचा नाही। 2 वाट्यासाठी आपण अर्धा चमचा सोडा पण घेऊ शकता आणि पापड खार पण घेऊ शकता। हे चांगलं मिश्रण चांगलं व्हाईट होईपर्यंत आपण बघा 2 मिनिटं आपण ह्याला चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। ओवा घालूया पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये। ओवा चांगला हातावरती चोळून घालायचा आहे। पीठ असं बाजूला करायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालायचं। आता पाणी आपण थोडं थोडं करत घालूया, कारण आपल्याला ह्याचं आपल्या जे चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळसर पीठ करायचं नाही आहे। चपातीच्या पिठापेक्षाही थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं। थोडं थोडं करत पाणी घालूया, तेवढं पाणी लागणार आहे आपल्याला। एकदम पाणी ओतायचं नाही। बेसन पिठामध्ये जास्त पाणी लागत नाही। त्यातही आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे। आपल्याला थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे। तर बघा थोडं थोडं करत पाणी आपण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि पाणी थोडंसं राहिलेलं आहे शिल्लक, 1 चमचा राहिलेला आहे। तर तुम्ही अर्ध्या वाटीला थोडं कमी पाणी घेतलं तरी चालणार आहे। पीठ असं घट्टसर थोडंसं मळायचं आहे। हे बघा आणि थोडंसं तेलाचा जर हाताला चिकटायलाच लागलं पीठ तर मग थोडंसं कोरड्या पिठाचा हात दिला तरी चालणार आहे। पण पीठ जास्त पातळसर नाही मळायचं। हे बघा असं मळून घ्यायचं।
हे पीठ आपण 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी आपण हे फापडी करायला सुरुवात करायचं. हे झाकून ठेवूया आपण. चला तर 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया आता. आता आपल्याला पुन्हा एकदा ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं हे पीठ जे आहे ते चांगलं असं स्ट्रेचेबल झालं पाहिजे बघा. असं तुटलं नाही पाहिजे. असं नाही तुटलं पाहिजे. तर छान असं ते लांबलं पाहिजे. पीठ आहे ते स्ट्रेच झालं पाहिजे. असं आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं. तर बघा तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला. हे चांगलं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला. पाहिजे तर थोडंसं पाण्याचा पण हात घ्या आणि पीठ चांगलं मळून घ्या. तर बघा 2-3 मिनटं आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. तेलाचा हात लावून मळायचा. आता हे बेसन पीठच आहे त्यामुळे हाताला चिकटतं. थोडंसं तेलाचा हात घेतला की नाही चिकटत बघा. आणि बघा हे पीठ चांगलं आता लांबायला लागले कसं. असं तुकडे होत नाही. आपल्या भाकरीच्या पिठाप्रमाणे चांगलं मळून घ्यायचं त्याला. चला तर आता आपण काय करूया, याचे फापडे बनवून घेऊया. तेल आहे ते बारीक गॅस करून आपण ठेवायचं कारण आपल्याला तेल जास्त गरम नको आहे. नाहीतर आपल्याला थोडेसे फापडे तयार झाले की नंतर आपण तेल गरम करायला ठेवलं तरी चालतंय. चला तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर बघा इथं मी लाकडी पळपूट घेतलेला आहे. जर तुमच्याकडे लाकडी चॉपिंग बोर्ड असेल तर तोही घेऊ शकता तुम्ही. पण असं लाकडी आपल्याला घ्यायचं आहे तर लाकडी पळपूट तर असतं सगळ्यांच्या घरात त्यामुळे मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे चाकू. चाकू लागणार रोजच्या वापरातला चाकू आहे पण शक्यतो असा सपाट किंवा असा फ्लॅट असतो ना तो चाकू घ्यायचा. हे बघा असं. आता मी दोन्हीतला कुठला आपल्याला उपयोग होते ते बघूया. थोडंसं तेल लावूया पहिल्यांदा पोळपाटाला म्हणजे पीठ चिकटायला नको. थोडंसं लावायचं थेंबर. एक छोटीशी गोळी घ्यायची आपल्याला. हे बघा अगदी पेड्याच्या आकाराची आणि त्याला असा लांबट आकार द्यायचा आहे. हे बघा असा. त्यानंतर हे बघा ह्या पळपुटाच्या ह्या टोकाला आपण ही गोळी आहे किंवा पिठाचा गोळा आहे छोटा. चला तरी कसा छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला तेल लावायचं आहे. आता हे हाताने सुद्धा करतात आणि जर आपल्याला हाताने नाही जमलं तर आपण लाटण्याने सुद्धा करणार आहे. बघूया. हे असा पोळपाटाच्या कडेला ठेवायचा हा जो पिठाचा गोळा आहे तो आणि असा लांबट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या इथं आपण मधल्या भागाने ह्या तळव्याच्या मधल्या भागाने आपण हळूच असं हलक्या हाताने त्याला पिठाला पुढं रेटत जायचं आहे. खूप दाबायचं नाही हलक्या हाताने. हे बघा असं. आता त्याच्यानंतर चाकू आपल्याला असा फ्लॅट पाहिजे बघा किंवा मग आता केकवरती बघा असे चाकू येतात ना तो घ्यायचा आणि हलक्या हाताने अगदी सरळ रेषेत ठेवायचे चाकू. हा हे बघा असं. चाकू कुठेही उचलायचा नाही. हीच कसरत आहे. चाकू उचलायचा नाही आपल्याला सरळ रेषेत पुढं न्यायचं आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीनं तुटला तरी चालतंय काय हरकत नाही. काढून घ्यायचं आहे. दुसरा करूया आपण. हे जे पीठ लागले ते काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी लाटण्याने सांगते कसं करायचं ते लाटून कारण हे जरा अवघडच आहे ह्याला प्रॅक्टिस लागते.
तर पुन्हा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे बघा. थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे, अगदी किंचित थेंबर तेल घ्यायचं आहे. लाटण्याला पण लावायचं आहे. आता आपण काय करायचं, ह्या लाटण्याची साह्यानं ह्याचे पीठ आहे ते हलक्या हाताने पुढं रेटत जायचं आहे. हे बघा, ढकलायचं आहे पुढं फक्त. लाटायचं नाही तर हे ढकलायचं असं पीठ, ह्या पद्धतीनं. आता आपण काय करायचं, हा चाकू वापरते मी. माझे दोन्ही चाकू मी घेतले होते ना मगाशी, दोन्ही काम केलेले नाही, तुटत होते फापडे. तर बघा असा फ्लॅट पसरट असा चाकू पाहिजे त्याला. ह्या पद्धतीनं आपण हे काढून घ्यायचं. हे बघा, लाटलेला फाफडा मस्त झालेला आहे. पण आपण तळ हाताने करतो ना, त्याला पाहिजे प्रॅक्टिस. तर ह्या पद्धतीने आपण हे फाफडे करून घेऊया. तेल आहे ते जास्त आपल्याला गरम नको आहे. फाफडे तळण्यासाठी पसरट भांडं आपल्याला घ्यायचं आहे, कढई वगैरे असेल ते. मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि तळून घ्यायचे. एक 2 मिनटं इकडून शिजू द्यायचं, त्याला तळू द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने लगेच पलटी करून घ्यायचं. गॅस जर मोठा केला तर लगेच ते लाल कलर त्याचा चेंज होईल, लाल होईल. गॅस मीडियम टू स्लो ठेवायचे. गॅस आपल्याला मोठा करायचा नाही जास्त. तर बघ, फाफडे आपले आहेत ते तळले गेलेले चांगले काढून घेऊया. कलर जास्त पण चेंज होऊ द्यायचा नाही त्याचा. हे बघा, काढून घेऊया. तर बघा, आपले फाफडे बनवून तयार आहेत. मस्त असे झालेले आहेत बघा. आपण विकत आणतो तसे झालेले आहेत अगदी मस्त असे. काही आपण लाटून केलेले आहेत, त्याच्याबरोबर मी इथे मिरच्या पण तळलेल्या आहेत आणि हे हाताने केलेले आहेत. तर फाफडा हा गुजराती पदार्थ आहे आणि त्यांच्यामध्ये हा का नाही पपईचं एक चटणी बनवली जाते, चटणीप्रमाणे बनवलं जातं पपईची, आणि त्याच्याबरोबर हा फाफडा आहे तो सर्व केला जातो. पण आपल्याकडे आपण बघा इथं मिरच्या मिळतात आपल्याकडं, म्हणजे आमच्याकडं तर असंच देतात. आपण फाफडा जर आणायला गेलं तर त्याच्याबरोबर मिरच्या देतात आपल्याला खायला. तर बघा, मी इथं मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं फाफडा पण तयार आहे. खुसखुशीत झालेला आहे अगदी आणि सुंदर झालेला आहे अगदी मस्त. कष्ट कुठेच आपले वाया गेलेले नाहीत.
ह्याला प्रॅक्टिसची गरज आहे, नक्कीच आहे प्रॅक्टिसची गरज. उठलं आणि केलं असं नाही. तर थोडंसं पेशन्स आणि प्रॅक्टिस आपलं लागतं ह्याला. पण बघा मेहनत केलेली सगळी अगदी त्याचं चीज झाल्यासारखं होतं. हे बघा. चला तर फोटो काढलेले आहेत, आता आपण बघूया आपले पापडा कसे झालेले आहेत. हे बघा, हे आपण हाताने केलेले आहेत. हे आपण लाटू. हे बघा